नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील भाग पद्य। ठीक आहे, मग आपल्याला एकूण 1 2 3 4 भागमध्ये टोटल 8 कविता आहेत। त्यापैकी पहिली आहे तू बुद्धी दे। ही प्रार्थना कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे। पहा, प्रार्थना आपण बालपणापासूनच शिकत असतो। अगदी बालवयापासून ते शालेय जीवनात देखील आपल्या दिवसाची, आपल्या शालेय जीवनाची सुरुवात आपण कशाने करतो तर प्रार्थनेने करतो, बरोबर आहे। तर अशा प्रकारे प्रार्थनेचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये अतिशय अनन्यसाधारण असं आहे। तर त्याचप्रमाणे ही देखील एक प्रार्थना आहे। तुम्ही अलीकडेच प्रकाशित झालेला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचा चित्रपट पाहिला असेलच, तर त्यामध्ये ही प्रार्थना देखील तालासुरामध्ये तुम्हाला ऐकायला मिळू शकेल। कवी गुरु ठाकूर म्हणतात की हे ईश्वरा, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। म्हणजे पहा, ते परमेश्वराकडे प्रार्थना करतायत की तू काय कर की नवीन विचारांचं तेज दे, बुद्धी दे आणि मनामध्ये चैतन्य निर्माण कर आणि जगामध्ये जे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे। म्हणजेच जगामध्ये जे जे काही सत्य आहे हे सुंदर आहे आणि त्याचा मनामध्ये काय आहे, मनामध्ये तू ध्यास दे, मनामध्ये त्या सगळ्या सुंदर सत्य ज्या गोष्टी आहेत त्याची आस निर्माण कर। त्यानंतर कवी गुरु ठाकूर म्हणतात, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे। पहा, समाजामध्ये जे काही निराश्रित आहेत, जे निराधार आहेत, तर त्यांचा तू काय हो, आधार हो। ज्यांना जीवनाचा मार्ग सापडलेला नाहीये तर त्यांचा तू सारथी बन आणि जे तुझी मनापासून साधना करतात, तुझी भक्ती करतात, तर त्यांना तू काय कर, त्यांच्या पाठीशी उभा राहा, असं कवी गुरु ठाकूर या कवितेतून सांगत आहेत। जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना। समाजामध्ये जे काही पीडित आहेत, दुर्बल आहेत, दुःखी समाज आहे, तर त्यांच्या वेदना जाणून घेण्याचं तू काय कर, माझ्यामध्ये सामर्थ्य दे, माझ्या रक्तामध्ये ते सामर्थ्य, त्या संवेदना जाग्या राहू देत आणि त्यांचं दुःख कमी करण्याची ताकद, शक्ती तू माझ्यामध्ये दे। सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती। पहा, या कवितेमध्ये कवी गुरु ठाकूर यांनी सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती याचं महत्त्व सांगितलेलं आहे। सन्मार्ग म्हणजेच काय तर चांगला मार्ग, सन्मती म्हणजे चांगली बुद्धी आणि सत्संगती म्हणजे काय तर चांगली सोबत, चांगली संगत। या जीवनामध्ये मला जीवनाच्या प्रत्येक वळणावरती चांगली बुद्धी, चांगली संगत, त्याचप्रमाणे काय आहे चांगला मार्ग मिळण्यासाठी तू माझ्या पाठीशी राहा किंवा तू मला सहकार्य कर। कर्तृत्व, माझ्यामध्ये जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तू काय कर, मला बळ दे, मला अनेक अशा संध्या तू माझ्या आयुष्यामध्ये मिळवून दे। अशा प्रकारे कवी गुरु ठाकूर यांनी तू बुद्धी दे या कवितेमध्ये, या प्रार्थनेमध्ये सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती याचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रार्थनेवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार नाही आहेत। ही कविता फक्त ही प्रार्थना तुम्ही तालासुरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर दुसरं आहे संतवाणी अंकिला मी दास तुझा। कवी आहेत संत नामदेव। आता या अभंगामध्ये काय सांगितलं तर या अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांत दिलेत आणि या दृष्टांतांमधून त्यांनी परमेश्वर कृपेची याचना केली आहे। पहा, या अभंगाचा या कवितेचा रचना प्रकार आहे अभंग। परीक्षेमध्ये तुम्हाला एका गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे। त्यानंतर या कवितेचा विषय आहे की देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ करावा, अशी विनवणी या अभंगामध्ये संत नामदेव यांनी केलेली आहे। पहा, संत नामदेवांनी परमेश्वर कृपेची याचना करताना अनेक दाखले यामध्ये दिलेले आहेत। सुरुवातीला त्यांनी उदाहरण दिलंय की अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी आकाजा, अंकिला मी दास तुझा। पहा, नजर चुकीने एक लहान बाळ अग्नीमध्ये पडलेला आहे आणि
त्याला वाचवण्यासाठी त्याची आई काय करते, त्याच्याकडे धाव घेते, बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे तू काय कर, मी संकटात असताना तू माझ्या हाकेला धावून ये, माझ्या मदतीला धावून ये. त्यानंतर ते दुसरं उदाहरण देतात, सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी. म्हणजेच एखादं नवीन जन्म घेतलेलं पिल्लू जेव्हा पहिल्यांदाच घरट्यातून उडण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यावेळी प्रयत्न करता करता त्याचा तोल जातोय आणि ते पडत असताना जेव्हा त्याची आई त्याला सावरायला, त्याला धरण्यासाठी झेप घेते, तर त्याचप्रमाणे तूही माझं संरक्षण कर, माझ्या संकटात माझ्या पाठीशी उभं राहा. त्यानंतर तिसरा दृष्टांत, तिसरा दाखला संत नामदेवांनी दिलाय, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत यावे. संत नामदेव अगदी मनापासून परमेश्वर कृपेची याचना करतात, ते आर्जव करतात की ज्याप्रमाणे एखादं भुकेलं वासरू गोठ्यामध्ये ओरडतंय, भुकेने व्याकुळ झालंय आणि त्याचा आवाज ऐकून जी वनामध्ये गेलेली धेनू म्हणजेच कोण, तर गाय, तर ती गाय त्याच्या आवाजाने व्याकुळ होऊन त्याला जवळ घेण्यासाठी धावत येते, तर त्याचप्रमाणे तूही काय कर की माझ्या हाकेला धावून ये. त्यानंतर वणवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजेच काय, तर जंगलामध्ये लागलेली मोठी आग. तर जंगलामध्ये वणवा लागल्यावर एखाद्या हरणीचं पिल्लू, पाडस, हरणीच्या पिल्लाला पाडस म्हणतात, तर ते जेव्हा त्या वणव्यामध्ये सापडतंय, तर त्याच वेळेस तू काय, जशी ती हरणी त्या पिल्लाला वाचवण्यासाठी धडपडतीये, तर तसाच तूही काय कर, माझ्या पाठीशी उभा राहा. त्यानंतर संत नामदेव शेवटी म्हणतात, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक जैसा. चातक म्हणजे काय, तर चातक हा एक पक्षी आहे आणि असं म्हटलं जातं की हा फक्त पाण्याच्या थेंबावरती जगत असतो. मग तो पावसाची अत्यंत व्याकुळतेने वाट पाहत असतो की पाऊस कधी सुरू होतो आणि ते पावसाचे थेंब आपल्याला कधी मिळतात. तर त्याचप्रमाणे अत्यंत व्याकुळ होऊन, अत्यंत कळवळीने मी काय करत आहे, तुझ्या कृपेची याचना करत आहे, तर तू काय कर, माझ्या हाकेला धावून ये. अशा प्रकारे या कवितेमध्ये मधून आपल्याला संदेश मिळतो की ज्याप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर अवलंबून असते, तसंच आपणही देवाचरणी लीन व्हावं, म्हणजे तो आपला आईप्रमाणे सांभाळ करेल. अशा प्रकारे या कवितेवरती तुम्हाला कवितेचा प्रकार, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर दुसरं आहे संतवाणी आ योगी सर्व काळ सुखदाता, आणि कवी आहेत संत एकनाथ. आता या कवितेमध्ये संत एकनाथांनी पाणी आणि योगी म्हणजे कोण, तर तपसाधना करणारा योगी पुरुष, यांची तुलना करून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे याचे विविध दाखले, दृष्टांत दिले आहेत. मग या कवितेचा काव्य प्रकार आहे अभंग. या कवितेचा विषय आहे संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे यामध्ये सांगितले आहे. मग सुरुवातीला संत एकनाथ म्हणतात, जेवी चंद्र किरण चकोरासी पाखोवा जेवी पिलियांसी जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वांसी मृदुत्व. म्हणजेच पहा, ज्याप्रमाणे चकोर हा पक्षी देखील चंद्राची किरणे पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. तर ज्याप्रमाणे चकोर या पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असतात, पाखोवा जेवी पिलियांसी म्हणजेच काय, तर पक्षिणीचे पंख त्यांच्या पिलांना सुरक्षित वाटतात, आधार वाटतो. जीवन जैसे का जीवांसी म्हणजे जीवन म्हणजे पाणी, तर पाणी हे कसं आहे, सजीवांसाठी वरदान आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तेवी सर्वांसी मृदुत्व, मग योगी पुरुष हा काय आहे, कोमल आहे, मृदू आहे. तर योगी पुरुषाचा सुद्धा हा कोमलपणा, हा मऊपणा सर्वांना हवासा वाटतो. त्यानंतर संत एकनाथ म्हणतात, जळ वरीवर क्षाळी मळ योगी या सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. पहा, जो शरीरावरचा मळ आहे तो पाण्याने निघून जातो, शरीरावरचा मळ काय आहे, पाण्याने निघून जातो. पण योगी पुरुष हा काय आहे, नुसतं शरीर न करता तुम्हाला मनाने देखील तो काय करतो, प्रसन्न करतो किंवा मनाने देखील तो शुद्ध करतो. उदक सुखी करी एक वेळ म्हणजेच काय, तुम्हाला जर तहान लागली असेल तर ते तहान तुम्ही पाणी प्यायला तर तेवढ्यापुरतं ते समाधान होतं, पण पुन्हा तुम्हाला कालांतराने तहान लागते. परंतु योगी सर्व काळ सुखदाता, योग्याच्या सहवासात राहून तुमचं काय आहे, तुम्हाला कायमचं एक समाधान मिळणार आहे.
त्यानंतर म्हटलंय, उदकाचे सुखते किती सवेची, क्षणे तृषिते होती, योगी या दे स्वानंद तृप्ती, दुःखासी विकृती पै नाही. तहानलेला माणूस जेव्हा पाणी पितो तेव्हा त्याच क्षणी तृप्त होतो, त्याला क्षणिक सुख मिळतं, परंतु योगी या दे स्वानंद तृप्ती म्हणजे योग्याच्या संगतीत राहून तुम्हाला जे सुख मिळणार आहे ते काय आहे, अनंतकाल चिरकाल असं टिकणारं सुख आहे आणि त्या सुखाला कोणत्याही प्रकारची विकृती नाही, मरण नाही. पुढे पहा, उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगी याचे गोडपण पाहता होय निवविता सर्व प्रकारे. पहा, पाण्याची जी गोडी आहे ती फक्त तुमच्या जिभेला, रसना म्हणजे काय तर जीभ, तर त्या जिभेलाच अनुभवता येते किंवा समजते, परंतु योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया म्हणजेच काय तर योगाचं जे वास्तव्य आहे किंवा योगाचा जो सहवास आहे तो तुमच्या पंचज्ञानेंद्रियांना काय करतो, जागृत करतो. त्याच्यामधून तुम्हाला काय मिळतंय, एक आत्मिक सुख मिळतंय, स्वानंद त्यातून मिळत आहे. मेघ मुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदाता सकळांचे. पहा, ज्याप्रमाणे पाऊस, मेघ म्हणजे कोण, आकाश, आकाशातून ढग भरून येतात, पाऊस पडतोय आणि जमिनीवर काय होतंय, सर्वत्र हिरवळ पसरते. पाऊस पडल्यामुळे काय होतंय तर तुम्हाला शेतातून अन्नधान्य पिकवता येते, तुमची अन्नाची गरज पूर्ण होते, पाण्याची गरज पूर्ण होते आणि माणूस सुखी समाधानी होतो. परंतु पुढे संत एकनाथ सांगतात, तैसे योगियासी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे, जन विनवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. तर त्याचप्रमाणे काय आहे, योगी सुद्धा धर्तीवर जन्म घेतो. इहलोकी म्हणजे काय, धर्तीवर, पृथ्वीवर हा योगी जन्म घेतोय आणि तो काय करतोय, जन विनवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. त्याच्या बोलण्यातून, ऐकण्यातून तो काय करतोय, समाजामध्ये जनजागृती करतोय, लोकांचा उद्धार करण्याचे कार्य करतोय. तर अशा प्रकारे या कवितेतून योगी पुरुष तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसावर वाटतो. त्याच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी, निर्मळ होतात आणि म्हणूनच योगी पुरुषाच्या सानिध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती आपल्याला मिळते, असा संदेश या पाठातून मिळत आहे. त्यानंतर पहा, कवितेवरती तुम्हाला अशा प्रकारे 8 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग पहिला असेल की खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तुम्हाला कोणत्याही 2 कवितांची नावं दिली जातील आणि त्यातील कोणत्याही एका कवितेवर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. मग पहा, पहिलं तुम्हाला कवितेचं नाव दिलंय योगी सर्वकाळ सुखदाता. त्यानंतर त्याच्यावरती येणारे प्रश्न, कवितेचा कवी किंवा कवयित्री आणि कवितेचा विषय, हे तुम्हाला प्रत्येकी 1-1 गुणांसाठी विचारले जातील. त्यानंतर कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. कोणत्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्याचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. ती कविता तुम्हाला आवडली तर का आवडली आणि नाही आवडली तर का नाही आवडली, तर याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न आहे 2 गुणांसाठी. आणि त्यानंतर त्याच कवितेतील कोणतेही 4 शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्या शब्दांचे तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. पहा, पहिला प्रश्न आपण पाहिला होता, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. आता ह्या कवितेचे कवी आहेत संत एकनाथ. जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये याचं उत्तर लिहाल तेव्हा त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. त्यानंतर कवितेचा विषय, योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे आणि योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे या कवितेमधून, या अभंगामधून सांगितलं आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ. मग इथे आपण ओळी घेतल्यात, जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा तेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. पहा, योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ सांगतात की जो आपल्याला आत्म्याशी थेट जोडतो तो योगी असतो. ज्याप्रमाणे चकोर पक्षासाठी चंद्रकिरण हे त्याचे जीवन असते, चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्षिणी आपल्या पिलांना पंखाखाली घेते, त्यांना मायेची ऊब देते. पिलांना पक्षिणीचे पंख सुरक्षित ठेवतात. पाणी हे पृथ्वीवरील सर्वांचे जीवन असते, पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्याचे स्थान समाजात असते, ते अत्यंत मृदू, प्रेमळ असतात.
सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदू असते असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो। अशा पद्धतीने हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर प्रश्न आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। शक्यतोवर जेव्हा परीक्षेमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात तर त्याचं उत्तर तुम्हाला पॉझिटिव्हच लिहायचं आहे। तर ही कविता आवडली तर का आवडली हे तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे। पहा, संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे। चंद्रकिरण, चकोर, पाखोवा, पक्षिणी, पिल्ले, जीवन व जीव यांच्या उदाहरणांच्या अप्रतिम वापराने मनातील भाव समर्पकरित्या इथे मांडलेले आहेत। त्यामुळे हा अभंग मनापर्यंत पोहोचतो। मेघाचे रूपक घेऊन योगी पुरुषांनी खालुते येणे ही एकनाथ महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे हा अभंग खूप आवडला आहे। अशा पद्धतीने ज्यावेळी असे प्रश्न येतील त्यावेळी ते पॉझिटिव्हच तुम्ही लिहिणं आवश्यक आहे। त्यानंतर प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा। शब्द दिलेले आहेत तृषित, तृषित म्हणजे तहानलेला, सकळांशी, सर्वांशी किंवा सर्वांना, उद्धार, उद्धार म्हणजेच कल्याण किंवा भले, तेवी म्हणजेच त्याचप्रमाणे। ठीक आहे। त्यानंतर आपली कविता क्रमांक 5, 2 दिवस। कवी आहेत नारायण सुर्वे। आता या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी काय केलं तर कामगारांच्या जीवनाचं दाहक चित्रण केलेलं आहे। मग त्यामध्ये 2 दिवस सुखात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असं त्यांनी वास्तव चित्र रेखाटलेलं आहे। कवितेचा रचना प्रकार हा मुक्त शैली आहे, विधानात्मक पद्धतीची ही कविता आहे। म्हणजे ही कविता तुम्ही तालासुरात म्हणू शकत नाही तर ही विधानाच्या रूपामध्ये मांडलेली कविता आहे। ठीक आहे। कवितेचा विषय तर कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण या कवितेमध्ये केलेले आहे। कवी नारायण सुर्वे म्हणतात 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे। पहा, माणसांचे जीवन अतिशय अल्प समजले जाते। ह्याच्यामध्ये 2 दिवस हे काय गेलेले आहेत, दुःखात गेलेले आहेत। 2 दिवस उद्याचा दिवस चांगला येईल, उद्या आपल्या आयुष्यात सुख येईल या आशावादावर गेलेले आहेत। कवी नारायण सुर्वे यांचं बालपण किंवा यांचं आयुष्य हे अतिशय खडतर प्रवासातून गेलेलं आहे। म्हणून इथे त्यांना त्याची जाण आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी ही कविता इथे मांडलेली आहे। ते म्हणतात की 2 दिवस माझे दुःखात गेले आणि 2 दिवस उद्या सुखाचे दिवस येतील या आशेवरती गेलेले आहेत। आणि आता विचार करतोय की आता डोईवर किती उन्हाळे राहिलेत। म्हणजेच काय की उन्हाळे, जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हातून जाताना ते चटके नको वाटतात, ते दाहकता जाणवते, त्याचप्रमाणे त्यांना देखील परिस्थितीची दाहकता जाणवत आहे। म्हणून ते म्हणतात की आता अजून किती दिवस हे दुःखाचे राहिलेत याचा मी काय करतो आहे, हिशोब करतो आहे। शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। कवी नारायण सुर्वे म्हणतात की काही वेळेला अशीही परिस्थिती आजूबाजूला निर्माण झाली की आयुष्यामध्ये काही क्षण हवेसे वाटले, ते आपण अनुभवावे असं मनामध्ये हव्यास निर्माण झाला। शेकडो वेळा तारे आले, चंद्र फुलले, रात्र धुंद झाली, म्हणजेच जसा चंद्राची शीतलता, चंद्र चांदण हे कशाचं प्रतीक आहे तर भरभराटेचं किंवा शीतलतेचं प्रतीक आहे। तर असेही दिवस आपल्या आयुष्यात यावेत आणि अनुभवावेत असं मनामध्ये मोह निर्माण झाला, परंतु भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। भाकरीचा चंद्र म्हणजेच काय तर भाकरी गोल असते, चंद्र देखील गोल असतो, बरोबर आहे। परंतु चंद्राचं सौंदर्य, चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि ते चंद्राचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा माझ्या भुकेची तीव्रता इतकी दाहक होती की त्यामध्ये मी ते चंद्राचं सौंदर्य देखील अनुभवू शकलो नाही। मला त्यामध्ये देखील काय दिसत होती की पोटाची भूक भागवण्याची गरज त्यामध्ये मला दिसत होती। म्हणून ते म्हणतात की भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, म्हणजे भूक शमवण्यातच माझे आयुष्य काय झाले, संपलेले आहे, बर्बाद झालेले आहे। हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले।
हे हात काय आहेत? सर्वस्व आहेत. सर्वस्व म्हणजे काय? तर सर्व काही. हे हात माझ्या हातामध्ये कर्तृत्व आहे. या हाताने मी काहीही करू शकतो. परंतु हे हात काय झालेत की दारिद्र्याकडे गहाणच राहिलेत. म्हणजे परिस्थितीमुळे ते अडकून राहिले आहेत. दारिद्र्य म्हणजे गरिबी. तर गरिबीमुळे, परिस्थितीमुळे ते अडकून राहिलेले आहेत. कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले. माना उंचावलेले म्हणजे कधीतरी अभिमानाने वरती झालेले आहेत. एखादी गोष्ट, एखाद्या कारणामुळे ते अभिमानाने उभे राहिलेले आहेत. तर कधी कलम झालेले म्हणजे मनामध्ये अनेक आशा, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा असताना देखील, हातामध्ये कर्तृत्व असताना देखील परिस्थिती अभावी, या दारिद्र्याअभावी ते काय झालेले आहेत? जणू कोणीतरी छाटून टाकले आहेत. कलम होणे म्हणजे छाटून टाकणे. तर अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे यांना काय वाटते की परिस्थितीपुढे ते कुणीतरी छाटून टाकले आहेत असे वाटत आहे. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र बनून सहाय्यास आले. म्हणजे प्रत्येक वेळीच मी अश्रू वाहू दिले नाहीत, अश्रू वाळवले नाहीत, पण काही वेळेला असे क्षण आले की परिस्थिती पुढे हतबल व्हायला झाले. आणि त्यावेळी मी काय केलं की ते जे मनातील दुःख आहे हे कुणाशी न बोलता ते अश्रूंच्या माध्यमातून वाहू दिलेलं आहे. डोळ्यातून ते अश्रू वाहू दिले आहेत. वाळवले नाही म्हणजे ते पुसले नाहीत, तर ते दुःख त्या अश्रूंच्या माध्यमातून मी वाहून दिलेलं आहे. तर त्यावेळेस तेव्हा अश्रूचं मित्र बनून सहाय्यास आले. तर का? जेव्हा एखादी गोष्ट, जेव्हा एखाद्या वेळेस आपण अडचणीत असतो तर आपण आधी कुणापाशी जातो? तर आपल्या मित्रांपाशी. म्हणून कवी नारायण सुर्वे म्हणतात की अश्रू माझ्यासाठी कोण बनून आले? जणू या परिस्थितीमध्ये ते माझ्या मदतीसाठी मित्र बनून आलेले आहेत. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच दुनियेत शिकलो. कवी नारायण सुर्वे ज्या परिस्थितीमध्ये वाढले, ज्या चाळीमध्ये वाढले, तिथे आजूबाजूला देखील अनेक गोरगरिबांची वस्ती होती. म्हणजेच त्यांनी स्वतःचंच दुःख चघळत बसले नाहीयेत की माझी परिस्थिती अशी आहे, मी काही करू शकत नाही, किंवा अशा प्रकारचा ते विचार न करता त्यांनी आजूबाजूच्या देखील गोरगरिबांचा विचार केलेला आहे. त्यांचे दुःख सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? जाणून घेतलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर ते म्हणतात की दुनियेचा विचार हर घडी केला. हर घडी म्हणजे काय? तर प्रत्येक वेळी. या जगाचा देखील, इतरांचा देखील मी विचार प्रत्येक वेळी केला. कधीही मी स्वार्थी बनलो नाही, तर अगा जगमय झालो. म्हणजे त्यांच्या दुःखामध्ये मी माझं दुःख समजलं, त्यांच्या सुखामध्ये मी माझं सुख समजलंय. तर अशा प्रकारे मी काय आलो? त्यांच्यामध्ये मिसळून झालोय. अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, हे याच दुनियेत शिकलो. म्हणजे अडचणीतून किंवा एखाद्या संकटातून पुन्हा उभं कसं राहावं, संकटांशी सामना कसा करावा, ते मी याच दुनियेत राहून, याच जगात राहून, याच परिस्थितीतून शिकलो आहे. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. पुन्हा कवी शेवटी म्हणतात की त्यांचं आयुष्य कसं आहे? तर अतिशय खडतर असं त्यांचं आयुष्याचा प्रवास. त्यांना आयुष्यामध्ये अनेक वेळा त्यांना हाल, अपेष्टा, अपमान सहन करावा लागलेला आहे. म्हणून ते काय म्हणतात की झोत भट्टीत शेकावे पोलाद. जर तुम्ही लोहाराच्या कामाच्या जागी गेला असाल तर तिथे लोखंड पोलाद वितळवण्यासाठी, त्यांना योग्य तो आकार देण्यासाठी काय करावं लागतं? तर ते त्या भट्टीमध्ये शेकवावं लागतं आणि त्याच वेळी त्याला योग्य आकार मिळतो. तर अशा प्रकारे झोत भट्टीत जसं पोलाद किंवा लोखंड शेकवलं जातं, तर तसंच माझं आयुष्य देखील या आयुष्याच्या भट्टीमध्ये, म्हणजे अनेक कठीण प्रसंगातून, खडतर प्रवासातून ते काय निघालं? चांगल्या प्रकारे तावून सोलाकून निघालेलं आहे, शेकून निघालेलं आहे. आणि पुन्हा याच्यातून कसं बाहेर पडायचं ते मी याच दुनियेत, याच जीवनाच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. आणि कवी शेवटी पुन्हा म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. म्हणजेच काय? इतकं सगळं असूनही कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये 2 चांगले क्षण येतील की ते आपण अनुभवू शकू, त्याचा आनंद घेऊ शकू, याची वाट पाहण्यात 2 दिवस गेलेत. आणि 2 दिवस कशामध्ये गेलेत? तर 2 दिवस दुःखामध्ये गेलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.